पारितोषिक किंवा वाघोबा चषक कसरालीची स्पर्धा म्हणा तिथे आपण पाहिलं तर सेकंड पारितोषिक अशा अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपला खेळ दाखवला. श्रीराम चषकामध्ये ती फायनलची अगदी लढत आपण पाहिली होती. पहिला बॉल स्ट्राईकला वैभव अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. जोपर्यंत बॉल फील केलाय त्या ठिकाणी एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. मनीष बॉल फील करतायत. एका नव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. वैभव आणि भाविक ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. मागे भाविकनं देखील अंडर एजच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. नाशिक येथे झालेल्या त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यानेही साकारला होता. तोही खेळाडू सध्या आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. अगदी कमी वयाचे असलेले खेळाडूपैकी एक खेळाडू तो मैदानावरती दिसतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर यश हा एक कमी वयाचा खेळाडू आहे. आमचे मित्र घासकोपरीचे राजन बाबू यांचे सुपुत्र म्हणून यश यांच्याकडे मात्र पाहिलं जात आहेत. आणि आज टीमच्या माध्यमातून प्रथमतः गोलंदाजी करताना आपण पाहिलं बीबीएन नेटवर्क अनुप यांचा सपोर्ट देखील मात्र खूप महत्वाचा आहे. बॉल हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक धावतात पाठीमागे. संकेत जोपर्यंत बॉल टर्न होऊन फील्ड केलं जाईल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेकंड रन वेगानं मात्र भाविकनं त्या ठिकाणी कंप्लीट केलंय. धावा धावफलकावरती मात्र धावून पूर्ण करतात. एकूण धावा 2 ने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतात 3. कारण समोरच्या दिशेने अगदी तुम्ही विकेटच्या सरळ पाहिलं तर तिथेही बॉल वेगाने जातो. पाठीमागे काही असं क्षेत्र शॉर्ट फाईन लेग किंवा थर्डमॅन किंवा गली या क्षेत्रामध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल होतो. ही या मैदानाची स्पेशालिटी आहे. फटका छान खेळला. बॉलला टर्न केला ऑन साइडला आणि पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावसंख्या वाढलं जाऊन पोहोचलं ती 7. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट केला. बॉलला पुन्हा बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत. विजय पाटील फिल्डिंग केलं. बॉल अडवलाय परंतु तोपर्यंत तो निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा मैदानाच्या मध्ये घेतल्या जातात. फिल्डिंग चांगली केली होती परंतु शेवटी बॉल थांबवू शकले नाहीत. तो वेगानं मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 11. टेक्स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे झालाय परंतु पंचांनी ती दात मात्र फेटाळून लावल्यात. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव येत असताना पाहायला मिळतात. बॅटला लागून गेलाय की धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 12. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती धावा आहे 16 धावा. एक पारितोषिक येत आहेत श्री गणेश घासकोपरी संघासाठी. जर त्यांनी या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये जर श्रीराम कसराली संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं तर डीजे शिवशंभो चे प्रोप्रायटर रोहित पाटील घासकोपरी यांच्याकडून त्यांना जर्सी दिला जाणार आहे. पहा पहिल्याच बॉल अगदी पहिल्याच मॅच साठी पारितोषिक आलाय. श्रीराम कसरालीच्या अगेन्स्ट श्रीराम कसरालीला पराभवाच्या छायेमध्ये जर पाठवलं तर डीजे शिवशंभो यांच्याकडून रोहित पाटील जर्सी मात्र दिल्या जातील श्री गणेश घासकोपरी या संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 16 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. सेकंड ओव्हरला मैदानावरती सुरुवात केली जाईल. चला घाई करा. टायमर ऑन आहेत. 15 मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत कारण 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जातो. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 4 षटकं फेकायचीच आहेत आणि कदापि 4 षटकं फेकली नाही तर तुमचा 5व्या षटकामध्ये अतिरिक्त एक खेळाडू हा 30 सेकंडच्या आतमध्ये घेणं बंधनकारक असेल. नेक्स्ट मॅच आई कुर्लाई कशीत आणि आई जुदानी कसराळी आपण देखील तयार राहायचे आहेत. आई जुदानी कसराळी आणि आई कुर्लाई कशीत आपण तयार राहा.
चला मॅचच्या दिशेने पुन्हा जाऊया. टायमर देखील ऑन आहेत. सामन्यावरती लक्ष आहेत. गोलंदाज मैदानाच्या मध्ये तयार होताना पाहायला मिळतात. हर्ष मैदानावरती आलाय. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर भाविक 4 मध्ये 10 आतापर्यंत त्यांना बनवल्यात. चांगला बॉल हर्षचा, वेगवान बॉल, पेस या खेळाडूकडे आहे, वेग या खेळाडूकडे आहे. तो मात्र मैदानावरती अत्यावत करताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.3 आतापर्यंत फेकून झालं. धावसंख्या धावफलकावरती 21. हर्ष पुन्हा मैदानावरती तयार. हर्ष समोर आपण पाहिलं तर वैभव खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकेसं टायमिंग साकारू शकले नाही. सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर विकेट किपर प्रसाद जाधव यांच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. इंटरव्ह्यू पार पडला. टॉस का बॉस मध्ये कहाणी पाहिलीत. महेश पाटील यांनी अगदी दर्शवलं होतं की हा सामना आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे. श्रीराम कसरालीच्या अगेन्स्ट आम्ही या वर्षातला बहुधा मॅच खेळलेलो आहोत. पहिल्या मॅच मध्ये कदापि आम्हाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागतात, परंतु हा सामना आता आम्ही थोडा वेगळ्या अँगलनं पाहतोय आणि प्रॅक्टिस अगदी तितका करून आलाय. ह्याही गोष्टी त्याने मात्र दर्शवल्या होत्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूने वैभव वैती पुन्हा त्या स्ट्राईक एंडला. बॅटची एज होती, आउटसाइड एज होती. त्या ठिकाणी प्रसाद जाधवच्या हातामधून झेल निसटला आहेत. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकला होता बॉल आणि तो कॅच हातामधून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल फेकून झाला त्या ओव्हर मधले 5. धावसंख्या धावफलकावरती 21. कौतुक करायला व हर्षचं आतापर्यंत 5 बॉल त्याने चांगले टाकल्यात. एक चौकार येऊन, एक सिंगल येऊन त्यानं 3 डॉट बॉल टाकल्यात. हे इम्पॉर्टंट आहेत. शेवटचा बॉल घेऊन या ओव्हर मधील हर्ष तयार. कोलबटप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर विशाल पाटीलच्या 2 पायांच्या मधून बॉल आला. अंकुश जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. लेझी राहून चालणार नाहीत. मैदानाच्या मध्ये तुम्हाला नेहमी बिझी राहायचं आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलाय. 2 आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना श्रीराम कसराळ या संघाच्या 23 विदाउट लॉस डिझेल. दोन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 23. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. महेश पाटील मैदानाच्या मध्ये महेश पाटील यांना आपण पाहू शकतायत. तयार होत असताना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाईल त्याच्यावरती मात्र लक्ष अगदी वेधित केलं जाईल. महत्वाचं हे षटक असेल महेश पाटीलचं 3रं ओव्हर. पॉवर प्लेचे 2 षटके आता मात्र समाप्त झालेत. फिल्डिंग पोझिशन देखील आता मात्र आपण पाहिलं तर चेंज करण्यात आलेत. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. चार धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचते ती 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा महेश तयार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. शक्यतो पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार असतील. महेश पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षकाला. अंकुश तर टिपलाय झेल. महेशला मिळालं विकेट. फलंदाज बाद. मोठी विकेट. भाविक बॅक टू दी डगआउट गॉन.
धावफलकावरती धावा आपण पहिला तर 27-27 धावा पाहायला मिळत आहेत. नव्यानं बॅटर मैदानावरती लेफ्ट हँड बॅटर करण मैदानावरती आलात. करण रन करण्यामध्ये मास्टर असलेला खेळाडू. दुसऱ्या बाजूला महेश पाटील विकेट त्यानं मिळवलाय. लोअर फुलटच बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये झेलची संधी. केतन हालाय. केतन टिपलाय झेल. संपलाय करणचा खेळ. विकेट डाऊन गॉन. विजयजी पाटील यांचे सुपुत्र केतन पाटील आहेत आणि महेश पाटील त्यांचे जावई आहेत. आणि केतन आणि अंकुश तर झेल टिपला. ते दोघांचे पण तो जुजू आहे महेश पाटील. आणि बरोबर एकदा अंकुशने कॅच घेतला त्याच्यानंतर केतनने कॅच घेतला. जसं केतन सोनू या नावाने प्रसिद्ध आहेत. आमचे वर्गमित्रही आहेत. आणि अंकुशलाही आपण पाहिलं त्या ठिकाणी झेल घेताना पाठीमागे संकेत मात्रे आहेत. त्यांनाही आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा 27-27 दोन गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. महेश पाटील विकेट टेकर खेळाडू मैदानावरती सध्या पाहायला मिळतोय. त्यानं आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी केली. नव्यानं बॅटर मैदानावरती आला विकी. विक्ट्री निर्माण करणारा खेळाडूपैकी एक. श्रीराम कसराली संघाला अनेक अडचणीमधून बाहेर काढणारे खेळाडू. हॅट्रिक ऑन आहेत. 2 लगातारचे विकेट आल्यात. ओ खाली राहिलाय. ज्यावेळी महेश थोडासा आपण पाहिजे तर साईड अँगलनं गोलंदाजी करतो त्याचा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. ही स्पेशालिटी या खेळाडूची आहेत. जसे त्याने 2 लेफ्टी बॅटरला आउट केलं. हे मैदान जर पाहिलं तर लेफ्टी बॅटरला तितकं पोषदायक आहेत. आणि त्या पद्धतीनं महेशनं आतापर्यंत गोलंदाजी केल्या आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या रोखल्या गेल्यात. 27-27 4 बॉल फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असते. स्ट्राईक एंडला विकी. तुमच्या बाहेरचा बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक बीट झालाय. नुसते बीट नाही झाले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी गेलाय. आलाय चौकार. नशिबाचा चौकार. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती महेश तयार. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा विकी. विकीच्या बॅटमधून फटका सजवलाय. झेलची संधी. आलाय आणखीन एक विकेट. पाठीमागे तो चौकार जर कदापि नसता गेला तर महेशची चांगली गोलंदाजी राहिली असती. परंतु तरी देखील महेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख यापूर्वी झाला की फाईन लेगचा खेळाडू शॉर्ट फाईन लेगचा आणि थर्डमॅनला गलीचा जो खेळाडू आहे ना त्यांना तिथे रेडीच राहायचं आहे. कारण तिथे एकदा बॉल आला की तो इतक्या वेगानं जातो. जितके आता बुलेट ट्रेन जितक्या वेगानं जाणार आहे ना त्या वेगानं बॉल त्या पाठीमागेही जाणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावा 31 ला 3 विकेट गमावल्यात. टीम श्रीराम कसरालीच्या टीमनं. आता अग्निपरीक्षा श्रीराम कसराली संघ नेहमी चांगला खेळ त्यांचा राहिलाय. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी राहणार याच्यामध्ये देखील चर्चा होईल. या आपण जाऊया डीजे कडे. ऐकत संगीत अनुप त्या ठिकाणी तयार आहेत. मांडेकरांचं शुभाग म्हणत असताना पाहायला मिळतं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता सध्या सन्मान्य अतिथी आहेत ते आपल्या मुख्य मंचावरती येत आहेत. सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करू. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा हर्षला घेऊन आल्यात. 4थ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल पाठीमागे विकेट किपर चुकला. आता एकदा विकेट किपर चुकला की तो बॉल शॉर्ट फाईन लेगला पाठीमागे बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार. पंचांनी आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्या ठिकाणी तिसरे पंच पाहणार आहेत. हा बॉल कमरेच्या वरती आहे का हे पाहण्याचा प्रयत्न पंच महेंद्र सर करतील. अमित कराई सर यांनी मात्र रिव्ह्यूचा वापर केलाय. पाहूयात पंचांसाठी तो रिव्ह्यू कायम आहेत आणि तो वापर ते करू शकतात. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळी हा बॉल आणि तिसऱ्या पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला आणि दर्शवलाय फेअर डिलिव्हरी.
कारण वैभव आधीच थोडंसं खाली डीप आले होते आणि इतके डीप झाले होते. पंचाने दर्शवला 22-22 हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 31. पाठीमागे विकेट किपर चुकले होते. आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील आल्यात म्हणून म्हटलं की ती भूमिका महत्वाची आहे. धाबा 35 झाल्यात. 35 आमच्या स्कोररनं थोडंसं त्या ऍड केल्या नव्हत्या. 35 धाबा धावफलकावरती आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज हर्ष तयार. ही लढाई विकेटकीपर आणि गोलंदाज यांच्यामध्ये मात्र तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळते. वैभवसाठी हा बॉल फटका मात्र छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ प्रसाद जाधव यांच्या दिशेने फेकी करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र येत असताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, तितका चांगला थ्रो. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36-36. यापूर्वी स्पर्धा वाघोबा क्रिकेट क्लब कसरळीची ज्यावेळी झाली होती ना, त्यावेळी धाबा प्रचंड प्रमाणामध्ये बनत होत्या. त्याचं कारण हवेचा वेग. आता जवळपास आपण फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आलोय आणि या मैदानावरती हवा थोडीशी चेंज होताना पाहायला मिळत आहेत. धावा कमी बनत आहेत. गोलंदाजी चांगली होत आहेत. विकेटवरती जर पाहिलं तर गोलंदाजाचा दबदबा हा कायम प्रमाणामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालाय आणि तेच कुठेतरी चित्र या मैदानावरती मात्र दिसत आहेत. तुमच्या बाहेरचा बॉल होता. पंचाने मात्र नो बॉल काउंट केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः महेश पाटील आहेत. बॉल फील्ड करतायत. ओ स्टेप झाला त्या ठिकाणी. पंच दाखवतात तुमचा पाय जो आहे तो पाय पुढे गेलाय. तर एकदा की लाईनच्या पुढे गेला की तो ओ स्टेप आणि ओ स्टेपच्या माध्यमातून पंचाने दर्शवलाय. नो बॉल. धावफलकावरती धावा होत आहेत. 38-38. फ्री हिट मैत्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल असेल मैदानावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हर्ष पुढचा बॉल घेऊन वैभवसाठी. फ्री हिटचा बॉल. आक्रमक स्ट्रोक तर खेळलाय. बॉल कठीण झालाय. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला अंकुश तर टिपलाय झेल. ओहो, बाउंड्री लाईनच्या जवळ घेतलाय. पाठीमागे जात होते परंतु त्याच्यानंतर स्वतःला थांबवलं, कंट्रोल केलं आणि हा झेल टिपत असताना अंकुश तर टिपलेला झेल. फलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर एक मोठी इनिंग अगदी साकारायची होती खास करून बॅटरला आणि ती मात्र साकारू शकले नाही. वैभव 9 चेंडूमध्ये 12 धावा करून ते मात्र आता मैदानाच्या बाहेर आल्यात. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 4था लागलाय. धावफलकावरती असताना धावा 42. असताना पाहायला मिळत आहेत. बदला कालावधीमध्ये एक दर्जेदार बॅटिंगचा परफॉर्मन्स या खेळाडूचा देखील आपण सातत्याने पाहत असतो. हरच्या समोर फटका खेळला. आल्या श्रेणी. बॉल हवेमध्ये गेलाय. उंच गेलाय. दूर गेलाय का नाही गेला. हर्ष तर धावल्या. त्या ठिकाणी 2 धावेचा प्रयत्न हा मैदानावरती मात्र करण्यात आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. बरोबर योग्य वेळी हा खेळ आपल्याला मैदानाच्या मध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 4 षटक मैदानाच्या मध्ये बरोबर कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पुढील मॅच आई कुर्लाई कशीत आणि आई जीवदानी कसरली दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यावं. आई जीवदानी कसराळी आणि आई कुर्लाई कशीत या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू आपण लगेचच टॉस करण्यासाठी या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि त्यानंतर जय बजरंग शिरगाव वाघोबा जांभूळपाडा यांच्यामध्ये मॅच रंगेल. शेवटचा मॅच आरके डोंगरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ उपस्थित राहिला तर आदरणीय अजय पाटील साहेब आपल्या मंचावरती आहे. समीर शेठ आपल्या मंचावरती आहे आणि अजय बाईट साहेब यांच्याकडून आपल्या स्पर्धेसाठी 2121 रुपयाचं आर्थिक सहकार्य मात्र लाभलं. त्यांचा मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच अजय बाईट साहेब. आपल्या मनापासून आभार आहेत. आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी
2121 रुपयाचं 21-21 हे सहकार्य लाभलं, त्यांचं आपल्या मनापासून आभार आहेत. आणि समीर शेठ आपल्या मंचावरती आहेत, आदरणीय अजय पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत. काही वेळामध्ये टॉस होईल, अजय पाटील साहेब आणि अजय बाईट साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या इनिंग नंतर तो टॉस करूयात. विशाल पाटील तयार. विशालचा बॉल त्या ठिकाणी मिस केलाय, शफल झाले, बाहेर निघाले आणि त्यानंतर मात्र हा बॉल मिस करताना पाहायला मिळत आहेत मिस्टर यश. डॉट बॉल आलात. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 46. 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल. विशाल पाटील तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन विशाल तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. पाठीमागे यश आहेत, यशच्या हातामध्ये गेलाय, आलाय डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातील बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 3. उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. श्री गणेश घासकोपरी संघ जर हा सामना जिंकतोय तर त्यांच्यासाठी डीजे शिवशंभो चे प्रोप्रायटर आमचे जवळचे मित्र रोहित पाटील घासकोपरी यांच्याकडून मात्र जर्सी दिल्या जाणार आहेत. जर हा सामना जर जिंकला श्री गणेश घासकोपरी संघ तर त्यांच्यासाठी लोअर फुल टच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले, फोर्स केलं बॉलला आणि बॉलला मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरही पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मान्यवरांचे आगमन होत आहे दुपारच्या सत्रामध्ये, कारण काहीच वेळामध्ये वाघोबा जांभूळपाड्याचा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय, खूपच बाहेर चाललाय बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. आज जयेश मात्रची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. आशू आज संघामध्ये नाही आहेत, कदापि रोहितही या संघामध्ये दिसत नाहीत. असे काही प्रमुख खेळाडू आहेत. अर्षद यांनाही आपण पाहतात, हरी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू तो या टीम मध्ये नाही आहेत. परंतु आपल्या जवळची स्पर्धा खेळायची आहे, जांभूळपाड्याची स्पर्धा, तेच ध्येय ठेवून. लोअर फुलटॉस बॉल आहे, पुन्हा एकदा फटका खेळला आहे. फुलटॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस बॉल वरती फायदे घेतले जात आहेत. कदापि फुलटॉस तुम्ही यॉर्कर लेन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतायत, पण कदापि तो फुलटॉस झाला ना की तो फुलटॉस वरती मात्र फायदा होत असतो बॅटरला, आणि तो फायदा झालाय. चौकारामध्ये धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. चांगले टाकले होते, ज्यामध्ये डबल डॉट डॉट होते, परंतु त्याच्यानंतर 6 वाईड 4 पाठीमागच्या 3 बॉलवरती रन 11 आल्यात. एक बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. खोलबट टप्प्याचा चाललाय हा प्रयत्न होता. मागच्या 2 बॉलवरती तोच प्रयत्न विशालनं केला होता. यॉर्क लाईनचा बॉल टाकण्याचा दुसरा धाब्याचा प्रयत्न, फेकी थोडी खराब झाल्यात, फायदा डबल मध्ये झाला. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, आणि आता तिथून मात्र बॅटर होतील बाद. धावफलकावरती धावा 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळतात टीम श्रीराम कसराळी या संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 झाल्यात आणि 60 धाब्यांचं लक्ष हे टीम श्री गणेश घासकोपरी या टीमला पूर्ण करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव होईल, त्या ठिकाणी आपण टॉस करूयात. सुरुवातीला घनश्यामजी भोईर जॉईन असणार आहेत. टॉस केला जाईल. आदरणीय मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित असतील अजयजी बाईट साहेब आणि अजय पाटील साहेब आणि समीर शेठ, या तिघांनाही विनंती असेल आपण यायचं आहे. आपला शुभ असे केला जाईल टॉस. टॉस केला जाईल. समीर शेठ, अजय बाईट साहेब आणि अजयजी यांच्या शुभ असे टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल, छाप आणि काटा आहेत, दोन्हीपैकी कॉल करायचे. टॉस काटा म्हटलाय आई कुर्ला कशी संघाच्या कॅप्टननं छापा आलाय. टॉस जिंकलाय ज्यूत आणि कसराली या संघानं. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात. आणि सर आपण मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं. विनीत, टॉस जिंकलेला काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय का घेण्यात आलाय? कारण बहुधा संघात ते फिल्डिंग करतायत. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही नक्की का घेतलाय? प्लेयर उपस्थित नाही म्हणून. काय वाटतं या मैदानावरती किती धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+. कसं वाटतं जांभूळपाडा चषकाचं आयोजन? दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशी संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? शतरक्षण. मनासारखा कॉल आलाय. फिल्डिंगच आलाय. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला किती धाब्यांपर्यंत रोखणार? 40 ते 45. कसं वाटतं आयोजन?
छान आहे. कमी शब्दात बोलतात, सावकाश बोलतात, परंतु छान आयोजन आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव होईल, आवाज ऐकूयात आपण घनश्यामजी भोईर यांचा. धन्यवाद. धन्यवाद धनंजय पाटील. सध्या आपण बघतोय पहिल्या इनिंग मध्ये श्रीराम कसरली संघाने धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये 59 आणि 60 धावेचं आव्हान उभं केलंय. ते म्हणजे श्री गणेश घासकोपरी या संघाला सध्या आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहे आणि आपण सध्या बघतोय मान्यवरांचं इथून या मॅचचा आनंद घेत असताना डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्या आपण आपले मान्यवर बघू शकतात. कॅमेरामॅनला सध्या आपण बघतोय मान्यवर आहेत आणि या मॅचचा आनंद घेत असताना पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर 59 केल्यात श्रीराम कसरली संघ. आणि धनंजय पाटील यांनी उल्लेख केला की महत्वाचे खेळाडू म्हणजे आपण जर विचार केला रोहित असतील, त्यानंतर जयेश असेल, त्यानंतर जर आपण विचार केला तर अजून एक खेळाडू आदरणीय बबनजी, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अजयजी बाईट साहेब यांचा सन्मान होणार आहे. बबनजी, आपण आपल्या शुभ हस्ते अजयजी बाईट साहेबांचा सन्मान होतोय. एक समाजसेवक आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला आर्थिक सहकार्य 2121 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. 2121. कॅमेऱ्याजवळ पहा, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सन्मान होतोय. अजयजी बाईट साहेबांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 2121 रुपयाचं आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय, त्यांचा यथोचित मान सन्मान मात्र स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. आदरणीय समीर शेठ यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जाईल. समीर शेठ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मात्र वाघोबा चषक जांभूळपाडाच्या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आणि या स्पर्धेसाठी आर्थिक देणगीदारामध्ये काही नामोल्लेख आहेत, त्या व्यक्तिमत्वांचा सन्मान आहे तो मात्र केला जातो समीर शेठ यांचा. मंडळांचा मनापासून आभार आहेत. आपण जाऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील घनश्याम भोईर. धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत म्हणून तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होतय. विशाल सध्या आपण बघतोय फटका खेळलाय समोरच्या दिशेने. सध्या क्षेत्ररक्षक कुणी नाही, पण तिथून विकी आले त्या चेंडूवरती फील्ड केलंय. 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या होते श्री गणेश घासकोपरी संघाचा. श्री गणेश होतोय आपल्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये धावा जमा होतात त्यामध्ये 2. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विशाल आणि त्यानंतर बॅटर जर आपण बघितला तर यश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय 60 धावेचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश घासकोपरी संघाला टॉस बॉक्स मध्ये जेव्हा बाईट घेतली होती महेश पाटील याने, तेव्हा म्हटलं होतं आज ते सिद्ध करावं लागेल. समोरचा संघ जर बघितला तर श्रीराम कसरलीचा संघ. यावेळी फक्त दिशा दिले पॉइंटला, चांगला क्षेत्ररक्षणाला धावचीची संधी. फेकी खराब झाल्या, बॅकअप खूप छान होते आणि तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या तरी सिंगल डबल वरती भल दिली जाते. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. गोलंदाजाची इथून तारीफ केली जाईल. कारण सध्या आपण बघितलं गेलं तर एक यंग टॅलेंट आहे सध्या युवा गोलंदाज श्रीराम कसरली संघाकडनं आपण बघतोय पहिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. अकुटप्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक हो झेल सुटला. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथून बॅकअप खूप छान झाले. धावचीची संधी, पण सध्या आपण बघतोय या चेंडूवरती 2 धावा येतात. वैभव होते, चांगल्या प्रकारचं बॅकअप केलं गेलंय, पण 2 धावा रोखू शकणार नाही. आणि 2 धावेने संघ बघितला तर 5 वरती पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि मंथनने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे मात्र दाखवून दिले आतापर्यंत.
शॉर्ट प्ले चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय बॅटच्या कडेला लागलाय चेंडू आलाय सरळ शॉर्ट मिड ऑफला शॉर्ट मिड विकेटला माफ करा आणि ज्या संघाची संख्या 6 शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक सफल झालेत फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय विकी आले त्या चेंडूवरती एक धाव आले फेकी झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर मंथनने केले खूप छान गोलंदाजी या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आता चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 53 धावेची आवश्यकता श्री गणेश घासकोपरी संघाला जाऊया डीजे कडे ऐकूया एक सुमधुर संगीत मान्यवरांच्या माहितीसाठी श्रीराम कसरलीचा संघाचा जर विचार केला तर यंदाच्या फॉर्मॅट मध्ये खूप छान कामगिरी करतोय हाच तो संघ आहे ज्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि बरेचसे स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडले तो संघ सध्या आपण बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती आदित्य आलाय सध्या आपण बघतोय आदित्य गोलंदाजी मार्क वरती सज्ज राईट मोहर्द विकेटने फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न पण सध्या आपण बघतोय तर तिथून वैभवच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय सध्या आपण बघतोय एक धाव येते या चेंडूवरती धावसंख्या 1 ने भर संघ पोहोचलाय 8 वरती 52 धावेची आवश्यकता चेंडू असतील 23 आता मोठ्या फटक्यांसाठी जाणं गरजेचं आहे कारण दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचं इथून सध्या मार्गस्थ झालंय मोठे फटके येतील का हेही महत्वाचं आहे हो वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचांकडनं कारण चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघालाय पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 9 धावा समीकरणाचा जर विचार केला तर 23 चेंडू 51 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही श्री गणेश घासकोपरी संघाला ओहो बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू चाललाय पॉइंट आणि कव्हरच्या दिशेमध्ये एक धाव आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झाल्यात तिथून चेंडू जातो सीमारेखा पार चौकार 4 धावा पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय डीप वरती क्षेत्ररक्षक आहे सध्या आपण बघतोय एक धाव पळून काढली दुसऱ्या फेकी झाले एक्युरेट आणि तिथून यशला परतावं लागतंय पहिला गडी बाद श्री गणेश घासकोपरी संघाचा डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रसाद दाखल झालाय पुन्हा एकदा सज्ज प्रसाद अशा प्रकारे बॅटिंग करेल आपल्या संघासाठी हेही महत्वाचं आहे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आदित्यने इथून चौकार आल्यानंतर कमबॅक केला या षटकामध्ये धावसंख्या 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात पुन्हा एकदा सज्ज हो काय चेंडू हाताळलाय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय फलंदाज खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने पण डॉट बॉल येत असताना
शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा 7च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. माफ करा, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी. आता सध्या डबल माइंड आहे. सध्या आपण बघतोय रेफर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. फटका खूप छान केला होता आणि तिथून क्षेत्ररक्षणही खूप छान झाले, पण सध्या रेफर केलं जाईल थर्ड अंपायरच्या दिशेने. नेमकं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? फटका खूप छान खेळला होता. चला, पंचांचा इशारा आलाय 6 धावेचा. वैभवच्या या प्रयत्नासाठी खूप टाळ्या होतील, कारण या 6 धावेने संघ बघितला तर 20 वरती पोहोचलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील आणि प्रसादने आल्या आल्या मात्र दर्शवलंय पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पॉइंटला. आउटफील्ड फुल फास्ट आहे, थांबणार नाही चेंडू. चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. धावसंख्या होती ती म्हणजे 24 धावा. ज्या आस्किंग रन रेटची आवश्यकता होती पहिल्या 2 षटकांमध्ये, तो सध्या रन रेट आपण बघितलं गेलं तर श्री गणेश घासकोपरी संघाच्या माध्यमातून पाहायला भेटला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर प्रसाद आलेला आणि प्रसादच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आपण सध्या बघतोय. त्याला साथ दिली जाते ती म्हणजे विशालच्या माध्यमातून. भाविक आलाय गोलंदाजी मार्क वरती. जे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यात सकाळच्या सत्रामध्ये त्यांची काय फॉर्मॅलिटीज असतील तर त्याने पूर्ण करायची आहे, विनंती असेल. भाविक आलाय गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. आपण जर बघितलं गेलं तर ऑफ साइडला 5 खेळाडू आहेत, ऑन साइडला 4 खेळाडू सध्या आपण बघतोय. भाविक सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न थोडे सफल झाले होते. शरीरावरती चेंडू आदळलाय, पण इथून काय घडते मैदानाच्या आतमध्ये? यस नो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डेंजर झोन वरती जर विचार केला तर इथून प्रसाद होते. डॉट बॉल आलाय पहिला चेंडू. 17 चेंडू 36 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अजूनही गरज आहे श्री गणेश घासकोपरी संघाला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. झेल नाही टिपला गेलाय, महत्वाचा आहे, पण 1 धाव येते या चेंडूवरती. धाव संख्या होती ती म्हणजे 25. 35 धावेची आवश्यकता अजूनही विजयासाठी श्री गणेश घासकोपरी संघाला. स्वीट केलंय. चेंडू चाललाय डीप पॉइंटला. 1 बाउन्स सीमारेखा पार, चौकार. असेल तर प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल काढण्याचा प्रयत्न करा. सध्या आपण बघतोय चौकार आलाय आणि चौकाराच्या माध्यमातून धावफलक आता सरकले. संघ पोचला 29 वरती. आता इथून श्री गणेश घासकोपरी संघासाठी
टी शर्ट स्पॉन्सर आलेत. म्हणजे आपण जर विचार केला तर डीजे शिव शंभू, रोहित पाटील यांच्याकडनं हा सामना जर विजयी झाले श्री गणेश घासकोपरी संघ तर त्यांना टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येणार आहेत. तर रोहित पाटील यांचेही आभार मानतोय कारण हा सामना श्री गणेश घासकोपरी संघ जर जिंकले, मान्यवर विनंती असेल या स्पर्धेमध्ये आलात, दाखल झाला, तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमच्या वाघोबा क्रिकेट क्लबच्या वतीने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भाविक, फटका खेळलाय, छान क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टिपला जातोय, महत्वाचा खेळाडू बाद होतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला भेटते. प्रसाद बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे मिस्टर हर्ष दाखल होईल. सध्या आपण बघतोय अजूनही जर विचार केला तर धावसंख्येची आवश्यकता आहे, ती म्हणजे 31 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 14 चेंडू 31 धावा, 15.50च्या सरासरीने ह्या बॅटिंग करावी लागेल तर या सामन्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. फटका गेलाय समोर व्ही मध्ये, चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफला, सीमा रेखा पार, षटकार. फटका खूप छान आपण सध्या बघितलं गेलं ऍक्शन रिप्ले मध्ये, छान पद्धतीचा फटका होता. काय जबरदस्त फटका, समोर रेंज मध्ये आला होता फलंदाजाच्या आणि चेंडूला धाडून दिले सरळ सीमारेखा पार. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. खूप छान पद्धतीने तो फटका सजवला होता आणि भाविक वरती तो प्रहार केला होता. धावसंख्या फलकावरती लागली जाते 35. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळी फक्त दिशा दिली गेले, चेंडू चाललाय पॉइंटला, क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती थर्डमॅनचा आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. षटकाची होते समाप्ती. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. 12-24चा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत पाहायला भेटेल का? तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. आता तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आणि 45 सेकंद आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे जे षटक आहे हे षटक समाप्त करावं लागेल. त्यामुळे महत्वाचं आहे, त्याही गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती मंथन सध्या आपण बघतोय. मंथनने पहिलं षटक खूप छान हाताळलं होतं. त्याला तिसऱ्या षटकामध्ये आणणं गरजेचं होतं का, की त्याला आता चौथ्या षटकामध्ये आणलंय हेही महत्वाचं आहे, कारण त्याने पहिलं षटक खूप छान हाताळलं होतं. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये मंथनने 7 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने 17, तिसऱ्या षटकामध्ये भाविकने गोलंदाजी छान केली होती पण 12 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये.
पुन्हा एकदा मंथन सज्ज झालाय वैयक्तिक दुसरं सामन्याचं. हो चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉलची सांगता पहिल्या चेंडूवरती हाताळताना. आणि आपण ज्या गोष्टी चर्चा करत होतो की मंथनने पहिलं षटक 7 धावेचं हाताळलं होतं, मग त्याला तिसऱ्या षटकामध्ये आणणं गरजेचं होतं, हेही महत्वाचं आहे. काय थोड्याशा वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली असेल या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. सध्या डॉट बॉल आलाय. समोर बॅटर जर बघितला तर हर्ष आहे. फटका गेलाय, पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि इथून मंथनच्या माध्यमातून या चेंडूवरती विकेट्स प्राप्त होते. महत्वाचा खेळाडू बाद. चेंडूवरती षटकार आला होता पहिल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर सिंगल काढली होती. थोडस सेन्सिबल खेळत होते फलंदाज. मग या षटकामध्ये मोठ्या फटक्यासाठी जाणं गरजेचं होतं का, हेही महत्वाचं आहे. कारण तिथून समीकरणचा जर विचार केला तर 12-24चं समीकरण होतं. जे समीकरण आहे 12-24चं समीकरण होतं, ते समीकरण थोडंसं जवळ आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का, हेही महत्वाचं आहे. पण मंथनचं कौतुक करावं लागेल. मंथनने चांगली गोलंदाजी केली सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर जान टाकण्याचं काम केलंय मंथनने. लागोपाठचे 2 चेंडूवरती सध्या पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. निर्णायक चेंडू असेल हा, महत्वाचा चेंडू. मंथन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. अंकुशचा हा चेंडू पडल्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. मंथनला चौथ्या षटकामध्ये का आणण्यात आलं हेही महत्वाचं आहे. सध्या गोलंदाजी मार्क वरती मंथनने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. आणि जसा चेंडू डॉट बॉल होतो तसा मात्र जर विचार केला तर पॉइंट क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक आहेत कसरली गावातले, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज होतोय. मंथनने गोलंदाजी केली छान, पण इथून कौतुक करावं लागेल जर विचार केला तर मंथनचं. पण अंकुशला इथून मोठ्या फटक्यांसाठी जाणं गरजेचं आहे, कारण अडचणीत आहे सध्या श्री गणेश घासकोपरीचा संघ. पुन्हा एकदा पंचांचे हात हवेमध्ये आहेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 37 वरती. 3 गडी बाद, 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत पूर्ण होतोय तिसऱ्या षटकातील. 23 धावेची आवश्यकता, अजूनही गरज आहे. चेंडू असतील ते म्हणजे 9 चेंडू. फटका केलाय, मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक पाहायचा, यष्टीरक्षक आलाय, झेल टिपला जातोय. आणखीन एक गडी बाद. श्री गणेश घासकोपरी संघाला हादरा बसतोय. चौथा. नवीन बॅटर या संघाचे कर्णधार महेश पाटील दाखल झालेत आणि महेश पाटील वरती जबाबदारी असणं गरजेचं आहे. कारण आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल आणि त्यानंतर डीजे शिवशंभू रोहित पाटील यांच्याकडनं पारितोषिक जे टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येतील, हा सामना विजयी झाला तर. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. सध्या आपण बघतोय आउटसाइड ऑफ्टॉनच्या बाहेर एक धाव पळून काढली. दुसरा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रोखलं गेलंय सध्या आपण बघतोय. आणि इथून जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 38. 22 धावेची आवश्यकता. समोरचा बॅटर जर बघितलं गेलं तर विशाल. आता विशालला आता मोठ्या फटक्यांसाठी जाणं गरजेचं आहे का, हेही महत्वाचं आहे. फटका केला ऑन साइडला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. आदित्य आलेत या चेंडूवरती. एकच धाव मिळेल आणि एका धावेने षटकाची होते समाप्ती. मंथनने केले खूप छान गोलंदाजी या चौथ्या षटकामध्ये. आणि जर विचार केला तर या षटकामध्ये 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत आणि 3 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक केलाय.
तर आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची आवश्यकता आहे श्री गणेश घासकोपरी संघाला. पाहायचं आहे या धावा डिपेंड केल्या जातील का या 21 धावा श्री गणेश घासकोपरीच्या बॅटरकडनं केल्या जातील. ही जे 6-21 चा इक्वेशन आलंय आता गोलंदाज मला वाटते गोलंदाजी मार्क वरती यश आलाय. तर यशला या सामन्यामध्ये यश मिळवायचं असेल ना या इनिंग मध्ये तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि समोर बॅटर जर बघितलं गेलं तर विशालला मात्र या 21 धावेचा पाठलाग करावा लागेल. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय. आता इथून महेशने काय ठरवलं हेही महत्वाचं आहे. महेशला परतावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक समुद्र संगीत. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. 21 धावेची आवश्यकता. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. किमान सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 3 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटेल. पण यशने दाखवून दिले. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. आपण जर विचार केला तर श्री गणेश घासकोपरी संघ फटका केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पाहायचे जे क्षेत्ररक्षक तर चांगलं झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही कारण समोर बॅटर जर आपण बघितलं गेला तर मनीष आलेत. आता 4 मध्ये 20 ची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जे इक्वेशन होतं 13.50 च्या सरासरीने बॅटिंग करायचं ते नाही झालं आणि तिथून संघ जर बघितला श्रीराम कसराळी संघाने छान गोलंदाजी केले या षटकामध्ये, या इनिंग मध्ये. चांगला चेंडू हाताळला. यशने मात्र कामगिरी छान केले या षटकामध्ये. छान कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामन्याचा जर या इनिंगचा जर विचार केला तर पुन्हा एकदा ही इनिंग आपल्या पकडमध्ये करण्याचं काम केले गेलंय श्रीराम कसराळी संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत. आणि कौतुकचा जर विचार केला तर कौतुक मंथनचं केलं जाईल. मंथनने 2 षटका हाताळले, 10 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे 3 खेळाडू बाद केलेत, 2 खेळाडू बाद केलेत. पुन्हा एकदा टॉप एज मिस टाइम स्ट्रोक. विशाल फक्त स्ट्रगल करतोय. विशाल ओपनिंग पेअर मध्ये जाणारा फलंदाज होता. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर विचार केला तर इनिंगची होते समाप्ती. कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम कसराळी संघ. खूप छान पद्धतीचा खेळ श्रीराम कसराळी संघाकडनं आपण बघितलं गेलाय. हार्डलक श्री गणेश घासकोपरी संघ. तुम्हाला पुढच्या खेळासाठी तुम्हाला पुढच्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या वाघोबा ग्रुप जामुलपाड्याच्या क्रिकेट क्लबच्या वतीने. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणारे नवीन मॅच आपण सध्या बघणार आहेत. आई कुर्लाई कशीत वर्सेस आई जीवदानी कसराळी. नाणेफेकीचं कौल जिंकलंय आई जीवदानी कसराळी संघाने आणि बॅटिंगचं स्वीकारलंय. तर कशीत संघाला विनंती असेल की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.